तर मंडळी, कालचा प्रवास करून आपण पोहोचलो आपल्या बिरमणी या गावात आणि आलो ते डायरेक्ट मंदिरात. बघा मंदिर कसं छान असं सजलं आहे आमच्या भैरी जोगेश्वरीचं. आज यात्रेचा पहिला म्हणजे गोंधळाचा दिवस. आज देवाचा गोंधळ होणार. बघा किती छान अशी रोषणाई केलेली आहे सगळ्या ग्रामस्थांनी मिळून. हे बघा, ही आमची सासनकाठी, देवाची काठी. काही ठिकाणी याला सासनकाठी म्हणतात. आता उद्यापासनं आजूबाजूच्या 5 गावच्या सासनकाठ्या देखील इथे येतील आणि त्याच्या शेजारी उभ्या राहतील. इथे बगाड लागेल. बगाड सोहळा तुम्ही यापूर्वी देखील पाहिलाच असेल. तर आता उद्या इथे 12 वाजता बगाड लागेल आणि जत्रा सुरू होईल. किती छान आहे बघा. आणि इथे भंडारा देखील असतो बरं का. आणि इथे आपलं आहे बघा, आपला गोंधळ चालू झालेला आहे आज. तर मंडळी, आज गोंधळाचा कार्यक्रम होता. मस्त गोंधळ पण पार पाडला, जेवण पण झालं. आणि आता आजचा दिवस झाला. आपण बघितलं सकाळपासून आपण प्रवास चालू केला होता. नवीन सरत्या वर्षाला छान निरोप दिला होता काल. आणि आजचा दिवसही छान देवदर्शनात गेला. आणि होता आपल्या भैरी जोगेश्वरी यात्रेला आलो इथे. आणि त्यातला आज गोंधळाचा पहिला दिवस होता. तर छान झाला गोंधळ आणि आजचा प्रवास देखील छान झाला. तुम्ही माझ्यासोबत राहा, असेच व्हिडिओ अजून येतील. उद्या बगाडाचा व्हिडिओ देखील येईल. तर चला, तुर्ताश्री आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. आई भराडी देवीची काठी, कुडपण.
तनू पाटील तनू पाटील पुढे जा पहिल्या सत्संगकाठीचं आगमन झालेलं आहे मराठी देवीचं. इकडे मस्त छान भजन. हॅलो, सर्व यात्रेसाठी आलेल्या मान्यवरांना आपण जेवणाची सुरुवात केली. तसे गावातील सर्व पाहुणे, महिला मंडळ, ग्रामस्थ सर्वांना जेवणा चालू केले तरी त्याचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. भजन चालू आहे आपल्याकडे आता. 2 देवांच्या काठ्या आतापर्यंत आल्या. मस्त छान भंडाराचा कार्यक्रम खाली होता. सजली आहेत. आता 12 वाजता बघायला लागेल. तत्पूर्वी जे जे सामने झाले होते, स्पर्धा झाल्या होत्या, मान्यवरांचा सत्कार वगैरे होईल. हॅलो, अजून शासन कार्य येत आहेत. उत्कृष्ट फलंदाज म्हणून राव मोरे 11 संघाचे महेंद्र, जोरदार महेंद्रसाठी टाळ्या वाजूया. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी पप्पू शेठ यांना विनंती करतो की पप्पू शेठ आपल्या हस्ते हे पारितोषिक देण्यात यावं. उत्कृष्ट फलंदाज एक आकर्षक चषक आणि 500 रुपये रोख. उत्कृष्ट फलंदाज महेंद्र. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज या सामन्यांमध्ये ठरलेला आहे. वाडा संघाचा आर्यन, सुंदर असं ट्रॉफी आणि 500 रुपये पारितोषिक. मी बिलारी साहेब, वाडा संघाचा आर्यन उत्कृष्ट गोलंदाज, जरा टाळ्या वाजूया त्यासाठी मंडळातर्फे. होऊन जाऊ द्या एकदा जोरदार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 500 रुपये आणि एक आकर्षक चषक जात आहे. वाडा संघातील तेजस झाडे. टाळे वाजूया आपण त्याच्यासाठी. तेजस झाडे आपल्या मंडळाचे अध्यक्ष राजाराम मोरे यांना विनंती करण्यात यावं. एक सुंदर असं त्याचबरोबर सर्व मान्यवर मंडळी सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. त्याचबरोबर बेस्ट स्पोर्ट सतीश नारायण मोरे यांच्याकडून एक आकर्षक बॅट आणि रोख रक्कम 1000 रुपये आणि सन्मान चिन्ह हे पारितोषिक जात आहे. सातारा संघातील सागर निकम. जोरदार टाळ्या वाजवूया आपण त्यासाठी. सागर निकम आकर्षक असा गिअरची सायकल माननीय श्री संजू बाबा गायकवाड यांच्याकडून हे पारितोषिक आपल्याला मिळालेलं आहे. सुंदर असं हे गिअरची सायकल. त्याचबरोबर VS स्पोर्ट सतीश नारायण मोरे यांच्याकडून एक आकर्षक अशी टेनिसची बॅट.
सर्व मान्यवर मंडळींना आम्ही निश्चितच आभार मानतो त्यांच्याकडून आम्हाला हे पारितोषिक मिळालेले आहे. आज 11 सातारा आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर रोख रक्कम 21,000. श्री विनोद शंकर मोरे अध्यक्ष पालघर जिल्हा वाहतूक सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर संघटक वसई विरार महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या सौजन्याने त्याचबरोबर मान्यवरांना विनंती काही क्षणातच लाट चढवण्याचा कार्यक्रम होणार आहे. तर मी मान्यवर मंडळींना या ठिकाणी विनंती करतो की हा कार्यक्रम थोडासा बघाडाचा आपण चालूया. सर्व मान्यवर जे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत कृपया आपण सर्वांनी मंदिरामध्ये जाऊन बसायचं आहे आणि सर्व भाविकांनी पारंपरिक बगाडाचा या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा. सर्व मान्यवरांनी मंदिरामध्ये बसायचं आहे. मयूर धोंडूमोरे हे देखील आमचे क्रिकेट स्पर्धेसाठी देणगीदार आहे. त्यांचं माझे नाव चुकून राहिलं होतं. तर मयूर धोंडूमोरे यांनी आपल्या सन्मानचिन्ह घेऊन जायचं आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी श्री भैरी जोगेश्वरी
यात्रा आमची उभी राहिली म्हणजे चालू झाली. आता इथे मनोरंजनाचा कार्यक्रम लोकनाट्य तमाशा म्हणजे सादर होईल. सहकार्य केल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान केला जातो. मयूर मोरे. माझे पप्पा, माझे चुलते आमचे बाळू तात्या, इकडे सगळे माझे हे 2 नंबर चुलते, आमचा किरण, सुनील, माझी आई निळ्या साडीमध्ये आहे ती माझी आई, ती माझी काकी, या माझ्या बहिणी रेश्मा, हा गट्टू द बॉय. सगळे बघा आमचं कुटुंब सगळं जमलं इथे. अंग परत इकडे भक्तीचं दिलं. आमच्या देवाच्या पालखीसोबत श्री रामवरदायनीची काठी देखील आमच्या देवासोबत फिरते. आम्ही सगळेच मनोभावे भक्तिभावे त्या काठीची ओटी भरतो आणि आमच्या देवाची देखील ओटी भरतो. आमच्या मनात ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्याचं गाऱ्हाणं आम्ही आमच्या भैरी जोगेश्वरीपाशी मांडतो. सगळे मनोभावे आशीर्वाद घेतो आणि हीच शक्ती हीच ऊर्जा घेऊन आमच्या मनात आम्ही वर्षभर वावरत असतो. आता देव मंदिराकडे निघाला आहे. मंदिरात आता ओट्या भरल्या जातील. त्याच्यानंतर परत तमाशाचा कार्यक्रम चालू होईल आणि मस्त सगळे आनंदाने प्रसाद खरेदी करतील. येतो
आमचं गाव जरी छोटा असला तरी दुकानं लागतात. आता इकडे बघा यावर्षी वडापावचं दुकान लागलं आहे, आईस्क्रीम, थंडी असून सुद्धा आईस्क्रीम, मजा असते एक. आणि हे बघा हे देवाचे प्रसादी, मिठाई, पेढे, कंदी पेढे, हे बघा सगळे पदार्थ भेटतात. मला दे. कोण दिलं? हा मित्राने माझ्या कुठल्या? तो रियाज. दिवसा पण भंडारा असतो. छान असं जेवण. आमच्या जत्रेचं जसं मुख्य आकर्षण बगाड असतं तसं हा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम देखील खूप आकर्षणाचा असतो. ही कलाकार मंडळी त्यांचं नृत्य सादरीकरण करत असतात आणि आमच्या सगळ्यांचंच मनोरंजन करतात. खरंच या कलाकार मंडळींना एक खरंच मानाचा मुजरा, कारण एवढ्या थंडीत देखील ते आपली कला एवढ्या लोकांसमोर सादर करत असतात आणि त्यांना देखील देवाचा आशीर्वाद भेटतच असतो. खरंच हे असे कार्यक्रम गावोगाव छान पद्धतीने साजरे केले ना तर एकदम मजाच होईल. खरंच खूप छान. बघा किती लोक जमले आहेत, आबाल वृद्ध, बाया, महिला मंडळ सगळे बसून या कार्यक्रमाचा आस्वाद घेते. बघा जत्रेनंतरची पण कामं असतात, जत्रे सुरू पूर्वीची पण कामं असतात, ते आता सगळी ग्रामस्थ मंडळी आमची मिळून सगळी करतात. हर्ष एकदम आनंदाने. आमच्या गावात खरंच खूप एकोप आहे आणि खूप छान एकत्रितपणे सर्व कामं करतात. जत्रा झाली, आता प्रसाद पण भेटला. गट्टू प्रसाद घेऊन येतो आपला, म्हणजे आपण सामान सगळ्यांनाच भेटला. गट्टूच्या हातात दिला आहे सगळा. आता चाललोय झालं. काल बघा इथे केवढं हे भरलं होतं आणि आज सगळे जो तो चालला. चला आता आपण पण जाऊया, हे घरी जाऊया. गाववाल्यांची बस आली होती ती आता चालली परत मुंबई, बॅक टू मुंबई. काल याच टायमाला किती शोभा वाढली होती ना.